अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि या पितृपक्षात श्राद्ध करण्यासाठी मुलगा नसेल तर मुलगी किंवा पत्नी श्राद्ध केलं तर चालते का, तर याची महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओत मी सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्येच्या दिवसापर्यंत म्हणजेच हा पंधरवाडा जो आहे तो पितृपक्षाचा असतो. या पितरांसाठी समर्पित हे 15 दिवस असतात. या कालावधीत आपल्या पितरांचं श्राद्ध केल्याने ते आपल्या वंशजांना सुख समृद्धी देतात, ते भरभरून आशीर्वाद देत असतात. तर यंदा 18 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत हा पितृपक्ष असणार आहे. तर या पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्यासाठी जर मुलगा नसेल तर श्राद्ध मुलगी किंवा पत्नी करू शकते का, तर किंवा हे श्राद्ध कोणी करावं याची महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. पितृपक्षात पितरांचे स्मरण करून तर्पण पिंडदान केलं जातं. असं म्हणतात की पितृपक्षात आपले पूर्वज जे आहेत ते पितर हे पृथ्वीवर येतात. आपल्या घरी सूक्ष्म रूपाने ते निवास करत असतात. ते घरात राहत असतात. ते अन्नाच्या वासाचे भुकेलेले असतात. म्हणून या काळात आपण त्यांना तर्पण देत असतो. हवन नैवेद्य श्राद्ध करून त्यांचा आशीर्वाद जो मिळवायचा असतो. म्हणून या काळात त्यांना आवर्जून त्यांचं श्राद्ध हे केलं जातं. एखादी व्यक्ती जसं की एखाद्या पितराचं कुठलंही काही मरणानंतर ज्या काही विधी आहेत त्या विधींसाठी मुलाचे स्थान हे सर्वप्रथम येते. पिंडदान तर्पण विधी ह्यासारखे विधी जे आहेत याला मुलांनाच पात्र मानलं जातं आणि घरातील सर्वात मोठ्या किंवा लहान मुलाला हे श्राद्ध करता येतं. पण मुलगाच नसेल तर त्याचा अधिकार आपल्या हिंदू धर्मानुसार पत्नीला मुलीला हे श्राद्ध करणं प्राप्त मानलं जातं. बघा, याचा उल्लेख गरुड पुराणात देखील आलेला आहे. तसेच बघा, वाल्मिकी रामायणात आपल्याला एक संदर्भ आढळतो की वनवासात भगवान राम सीता आणि लक्ष्मण हे राजा दशरथाचे श्राद्ध करण्यासाठी गेले होते आणि यावेळी राम आणि लक्ष्मण काहीतरी साहित्य आणण्यासाठी हे गेले असता त्यांना जास्त वेळ लागला आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली की पिंडदानाची वेळ ही निघून चाललेली आहे. यानंतर सीतेला राजा दशरथाच्या आत्म्याचे दर्शन झाले आणि त्याने तिला वेळेवर पिंडदान करण्यास सांगितले. तर माता सीतेने केतकीचं फूल, गाय आणि फाल्गुन नदी यांच्या साक्षीने हे पिंडदान केले होते आणि यामुळे राजा दशरथाच्या आत्म्याला शांती मिळाली असं देखील म्हटलं जातं. तर मोठा मुलगा किंवा लहान मुलगा नसेल तर सून किंवा पत्नी यांनी हे श्राद्ध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामध्ये मोठी मुलगी किंवा एकच मुलगी जरी असेल तरी देखील ते हे श्राद्ध करू शकतात. त्याचबरोबर पत्नी जर नसेल तर मृत व्यक्तीचे भाऊ पुतणी असेल पुतण्या असेल तर त्यांनी देखील हे श्राद्ध केलं तरी देखील चालतं. आणि तेही नसतील तर अगदीच बघा, जवळचे मित्र असतील नातेवाईक असतील तर हे देखील हे श्राद्ध करू शकतात. म्हणजेच काय, तर पुरुषांव्यतिरिक्त महिला देखील हे पूर्वजांचे श्राद्ध आणि दर्पण करू शकतात. तसेच मुलगा नातू नसेल पंतू नसेल तर हा विधवा महिलेला देखील पिंडदान ही ते करू शकते. पिंडदान श्राद्ध करताना नेहमीच मुलगा मुलगी पात्र आहे. परंतु मुलगा नसेल तर अगदी पत्नीही पिंडदान करू शकते. तर त्यासाठी काही नियम देखील आहेत. ते नियम पाळून हे श्राद्ध पिंडदान हे करायचं असतं.
श्राद्धविधी करताना स्त्रियांनी पांढरे वस्त्र किंवा पिवळे वस्त्र जे आहे ते परिधान करावं. पांढरा रंग हा शांतीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे पिंडदान किंवा श्राद्धविधी करताना आवर्जून पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं. श्राद्ध कर्म करत असताना काळे तीळ वापरू शकता, परंतु कुश पाण्याने तर्पण करू नये. श्राद्ध तिथी तुम्हाला जर माहीत नसेल किंवा तुमच्या पितरांची तुम्हाला जी श्राद्धाची तारीख आहे ती आठवत नसेल, तर लहान मुलांसाठी पंचमी तिथी तसेच नवमी तिथी ही स्त्रियांसाठी श्राद्ध करू शकता. आणि त्याचबरोबर काही कारणाने जर तिथीला बघा तुम्हाला श्राद्ध करणं शक्य झालं नाही, तर अगदीच सर्व पितरी अमावस्येला पितरांचं स्मरण करून तुम्ही श्राद्ध करू शकता. यामुळे सर्व पितर हे तुमच्यावर संतुष्ट होत असतात. पितरांना सद्गती मिळते. पितर हे खुश होतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद हे देत असतात. देवाच्याही आधी पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. पितरांची सेवा केली तर ते भरभरून आशीर्वाद देतात. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.